नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे। मालिकेमध्ये ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत मालिकेत आपण पाहिलं सायलीवर मोठा हल्ला होतो आणि त्या हल्ल्यातून सायलीला तिची आईच वाचवते म्हणजे प्रतिमा। परंतु प्रतिमाचं सत्य अजूनपर्यंत कोणाला समजलेलं नसतं। तेव्हा आता कुसुम सायलीला भेटायला येते तेव्हा कुसुमसोबत त्यावेळी घडलेला सगळा प्रकार ती सायलीला सांगणार असते आणि त्याचवेळी डोक्यावर ओढणी घेतलेली बाई कोण असते हे सायलीच्या पटकन लक्षात येतं आणि सायली आता ती प्रतिमा आत्याच आहे असं बोलून कुसुमला प्रतिमाचा फोटो दाखवते आणि त्यावेळीच सायलीला आणि घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो ज्यावेळी प्रतिमाचं सगळं सत्य कुसुम घरातल्यांना सांगते। इकडे आता सायली आपल्या रूममध्ये आराम करत असते त्याचवेळी कुसुम सुद्धा सायलीच्या रूममध्ये आलेली असते। कुसुम सायलीला बोलत असते, सायली मी आता निघते, एवढंच मी तुला सांगायला आली आहे। त्यावेळी सायली कुसुमला थांबवते आणि सगळं विचारत असते, कुसुमताई मला एक सांग, माझा अपघात झाला हे तुला कोणी सांगितलं? तेव्हा आता कुसुम सगळं सांगत असते, मला अर्जुनचा फोन आला होता आणि ज्यावेळी मला अर्जुनने फोन केला आणि तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी लगबगीनेच तुला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये यायला निघाले आणि त्याचवेळी मी ज्या ऑटोमध्ये बसले होते त्याच ऑटोसमोर एका बाईचा अपघात झाला आणि त्या बाईने डोक्यावरून ओढणी घेतली होती। त्या बाईच्या हाताला खूपच लागलं होतं म्हणून मी तिला त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती ज्या हॉस्पिटलमध्ये तू होती। तिच्या हाताला खूप लागलं होतं आणि रक्त देखील वाहत होतं तेव्हा तिच्यावर मलमपट्टी करण्यासाठी मी तिला तू असलेल्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन आले। तेव्हा मात्र डोक्यावर ओढणी हा शब्द ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो। ती पुन्हा एकदा कुसुमताईला विचारते, कुसुमताई काय बोललीस, त्या बाईचं वर्णन मला पुन्हा एकदा सांगशील का? अगं सायली, तिने ना डोक्यावरून ओढणी घेतली होती आणि तिचा अर्धाच चेहरा मला दिसत होता। मी जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि सिस्टरांना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सांगितलं आणि मी लगबगीने तुला भेटायला आले आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा त्यांना भेटायला गेले तर त्या तिथे नव्हत्याच। तेव्हा आता सायली बोलत असते, कुसुमताई तू काय बोलते आणि मला एक सांग कोण होत्या त्या? तेव्हा कुसुम बोलते, अगं बाळा मलाच माहीत नाही कारण मी त्यांना जेव्हा पुन्हा भेटायला गेले तेव्हा त्या तिथून गायब झाल्या होत्या म्हणून मला त्यांना पुन्हा भेटता आलंच नाही। त्यावेळी मात्र सायलीला कुठेतरी आठवत असतं की मंदिरात मला प्रतिमा आत्या दिसल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा डोक्यावरून ओढणी घेतली होती। तिला मनामध्ये संशय येतो, प्रतिमा आत्याच तर नसावी ना, परंतु ती त्यावेळी कुसुमला काहीच बोलत नाही। परंतु सायलीचं मन तिला खूपच खात असतं। कुसुम आता सायलीचा निरोप घेते आणि तिथून जाण्यासाठी निघत असते। जाता जाता सायलीला बोलते, सायली बाळा लवकरात लवकर बरी हो आणि तुझी काळजी घे आणि काही वाटलं तर मला हक्काने फोन करून सांग। कुसुम आता तिथून निघून जाते। दुसरीकडे आता प्रिया खूपच घाबरलेली असते। ती नागराजला बोलत असते, या महिपतने पूर्ण वाट लावून ठेवली आहे आणि जर का अर्जुनला कळालं महिपतने सायलीला मारण्याची सुपारी दिली होती तर महिपत सोबत आपण पण गोत्यात येणार आणि आपली पण वाट लागणार। तेव्हा नागराज हसतच प्रियाला बोलत असतो, आम्ही तर काहीच केलं नाही, अडकणार तर तू एकटीच, कारण या अगोदर सुद्धा मी तुला सांगितलं होतं त्या साक्षीच्या नादाला लागू नकोस, ती तुला पूर्णपणे अडकवून राहील पण तू ऐकलंच नाही। मग आता स्वतःचा निर्णय स्वतःच घे आणि महिपत जर का यात अडकला तर तो तुला सुद्धा अडकवणार आणि अर्जुनला त्याच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही कारण मुळात म्हणजे सायली जिवंत आहे। तिलाच मारण्याचा प्लॅन महिपतने केला होता आणि तीच आत्ता जिवंत आहे। जर का तिने सगळं खरं खरं सांगितलं आणि अर्जुन महिपतपर्यंत पोहोचला ना मग प्रिया तुझं काहीच खरं नाही। तर दुसरीकडे आता सायली कुसुमच्या बोलण्याचा विचारच करत असते। तिच्या मनामध्ये वेगळाच विचार येत असतो, ओढणी घेतलेली बाई म्हणजे प्रतिमा आत्याच असावी कारण ज्यावेळी मंदिराच्या बाहेर मी प्रतिमा आत्याला पाहिलं तेव्हा तिने सुद्धा डोक्यावरून ओढणी घेतली होती आणि मला पूर्णपणे खात्री आहे प्रतिमा आत्या जिवंत आहे आणि ती प्रतिमा आत्याच असावी। सायलीचं मन आता खूपच घाबरतं। ती बोलते, म्हणजे रक्त मला प्रतिमा आत्याने दिलंय?
तेव्हा आता सायलीला खूप मोठा धक्का बसतो, परंतु ही गोष्ट ती कोणालाच सांगत नसते, तिच्या मनातच ठेवते. ती आत्ता पुन्हा एकदा स्वतःच्या मनाला विचारते, प्रतिमा आत्याचं रक्त आणि माझं रक्त कसं काय मॅच होऊ शकतं? मी तर त्यांची मुलगी पण नाही आणि कोणी लागत पण नाही. मी तर आश्रमात लहानाची मोठी झाली आहे. मग त्यांचं रक्त माझ्या रक्ताशी मॅच कसं काय होऊ शकतं? एकतर त्या प्रतिमा आत्याच असाव्यात, नाहीतर कुसुम खोटं बोलत आहे. मला कुसुमताईशी एकदा बोलायलाच हवं. आणि कुसुमताई घरी आल्या की तिला मी प्रतिमा आत्याचा फोटो दाखवते आणि जर का कुसुमने प्रतिमा आत्याचा फोटो ओळखला तर मला पूर्णपणे खात्री आहे प्रतिमा आत्या इथेच कुठेतरी आहेत, म्हणजे या शहरात आहेत. त्यामुळे त्यांचा आता शोध घ्यायलाच हवा. परंतु पहिला मला कुसुमताईशी बोलायला हवं. असा सगळा विचार करूनच सायली आता बेचैन होत असते. दुसरीकडे घरी अर्जुनने पोलिसांना बोलवलेलं असतं. अर्जुन पोलिसांना विचारतो, तुम्हाला अजूनपर्यंत कसा शोध लागला नाही? एवढा मोठा हल्ला झाला तरी तुम्हाला हल्लेखोर कसा सापडत नाही? अर्जुन आता खूपच चिडलेला असतो. चैतन्य त्याला शांत करतो. चैतन्य अर्जुनला बोलत असतो, अरे अर्जुन शांत हो, ते लोक त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत ना. तेव्हा अर्जुन बोलतो, अरे पण अजून किती वेळ लागणार आहे? चैतन्य अर्जुनला शांत करत असतो. तर दुसरीकडे कल्पना आता सायलीच्या रूममध्ये आलेली असते. दोघी पण एकमेकींशी छान गप्पा मारत असतात. तेव्हा सायली सहजच विषय काढते, आई जर का तुम्ही त्यावेळी हॉस्पिटलमध्ये नव्हत्या तर माझ्याजवळ कोण होतं आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवणारी ती व्यक्ती कोण होती? आणि ज्यावेळी त्या बाईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा आपसुकच माझ्या तोंडातनं आई शब्द निघाला. मग ती माझ्या जवळची असावी का कोणी? तेव्हा आता कल्पना सायलीची समजूत घालत असते, अगं सायली बाळा, तू सगळा विचार करणं सोडून दे. त्यावेळी काय होतं, लांबची माणसंसुद्धा आपल्याला जवळची वाटतात. त्यामुळे बाळा तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुला जर का काही प्रॉब्लेम वाटला, बोलावंसं वाटलं तर मी आहे तुझ्यासाठी. सायली आता कौतुकानेच कल्पनाकडे पाहत असते. परंतु तरीसुद्धा सायलीचं मन तिला कुठेतरी खात असतं. तेव्हा सायली आता कसलाही विचार न करता कुसुमला भेटायला पुन्हा घरी बोलवते. आणि कुसुम जेव्हा सायलीला भेटायला येते तेव्हा ती खोदून खोदून कुसुमला सगळं सत्य विचारत असते. कुसुमताई मला एक सांग, तुला मी एक आत्ता फोटो दाखवते, तीच व्यक्ती आणि तीच बाई हॉस्पिटलमध्ये तुझ्यासोबत आली होती का? तेव्हा आता सायली कुसुमला खाली घेऊन येते आणि प्रतिमाचा फोटो दाखवते. प्रतिमाचा फोटो पाहिल्यानंतर कुसुमला खूप मोठा धक्का बसतो. कुसुमला काय बोलावं काहीच कळत नसतं. तरीसुद्धा दबलेल्या आवाजात कुसुम बोलत असते, सायलीताई ही बाई तीच आहे ज्या बाईला माझ्या रिक्षाने धक्का लागला होता आणि याच बाईला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. हिने ना डोक्यावरून ओढणी घेतली होती. मी तिचा अर्धाच चेहरा पाहिला, पण मला पूर्णपणे खात्री आहे ही बाई तीच आहे आणि याच बाईने मुळात म्हणजे तुला रक्त दिलं होतं आणि याच बाईमुळे आज तुझा जीव वाचला आहे. आता मात्र सगळे थक्क होऊन कुसुमकडे पाहत असतात. पूर्णाजी ओरडतच कुसुमला बोलते, कुसुम तू काय बोलतेस आणि कोणाविषयी बोलतेस कळतंय का? प्रतिमा इथे नाहीच आहे. तेव्हा कुसुम बोलते, पूर्णाजी मला पूर्ण खात्री आहे सायलीला रक्त देणारी व्यक्ती हीच होती आणि हिचं नाव गाव मला काहीच माहीत नाही आणि त्या बाईने सुद्धा मला काहीच सांगितलं नाही, पण चेहरापट्टी सेमच होती. सायली, प्रतिमा सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला असतो. पूर्णाजी बोलत असते, म्हणजे माझी प्रतिमा जिवंत आहे? कुसुम तू पुन्हा एकदा नीट विचार करून सांग, हॉस्पिटलमध्ये सायलीला रक्त देणारी बाई हीच होती का? तेव्हा कुसुम बोलत असते, पण तुम्ही एवढं सगळं मला का विचारता आणि हा फोटो इथे का लावला आहे? तेव्हा आता पूर्णाजी सांगत असते, ती अर्जुनची आत्या आहे आणि माझी मुलगी आहे. कुसुमच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती पूर्णाजीजवळ जाते. पूर्णाजीला बोलत असते, पूर्णाजी मला पूर्णपणे खात्री आहे सायलीला रक्त देणारी व्यक्ती प्रतिमाच होती. तुम्ही हवं तर सायली जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती त्या दिवसांचे CCTV फुटेज चेक करू शकता. तेव्हा आता चैतन्य लगेच बोलतो, आपल्याकडे हा मोठा पुरावा आहे. जर का CCTV फुटेजमध्ये प्रतिमा आत्या दिसली तर वेल अँड गुड. आपल्याला पूर्णपणे खात्री होईल की प्रतिमा आत्या जिवंत आहे. मग आपण तिचा शोध घेऊया. कोणी काहीच तोपर्यंत करू नका आणि जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत कोणी स्वतःला त्रास करून घेऊ नका. जर का प्रतिमा आत्या इथे खरंच असेल ना तर ती कुठेही जाणार नाही, आपल्यासमोर लवकरात लवकर येईल. पूर्णाजीचे डोळे पाण्याने भरलेले असतात. सायली पण पूर्णपणे खचून गेलेली असते.
तिला तर एकसारखं मनात एकच येत असतं, माझ्या डोक्यावरून हात फिरवणारी व्यक्ती प्रतिमा आत्याच असावी. आता मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागात CCTV फुटेज चेक केल्यानंतर प्रतिमा समोर आल्यावर सायली प्रतिमाचा शोध कशाप्रकारे घेणार किंवा पूर्णाजीसमोर प्रतिमा लवकरात लवकर येईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मालिकेच्या अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.